आज आषाढी एकादशी आहे आणि या निमित्तानं भाविकांनी नाशिकच्या संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरामध्ये पाठ वाचण्यासाठी तसंच दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। आपण सध्या ज्ञानेश्वरांच्या मंदिरामध्ये आहोत। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे राज्यभरातील दुसरं मंदिर आहे आणि या ठिकाणी भाविक जे आहेत ते नेहमीप्रमाणे या ठिकाणी पाठ वाचण्यासाठी येत असतात, पूजाविधी असते। मात्र आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्तानं या ठिकाणी असलेल्या विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीला साज शृंगार जो आहे तो केला जाणार आहे। पूजाविधी या ठिकाणी सध्या सुरू आहे। तर या ठिकाणी पाठ जे आहे ते वाचले जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। हरिपाठ जे आहे तसं देखील या ठिकाणी गायन केलं जात आहे आणि या ठिकाणी पूजा जी आहे ती देखील सुरू झालेली आहे। मंदिरामध्ये अभिषेक जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे आणि त्यानंतर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीला वस्त्र जे आहे ते परिधान केलं जाईल। खरं तर हे ज्ञानेश्वरांचं मंदिर जे आहे ते राज्यातील दुसरं मंदिर आहे। अतिशय प्राचीन आणि पुरातन असं मंदिराची ही ओळख आहे। धार्मिक आणि सांस्कृतिक शहराची ओळख असलेल्या नाशिक नगरीतील हे एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं हे एक मंदिर आहे। ज्ञानेश्वरांची राज्यभरामध्ये आळंदीनंतर जर दुसरं कुठलं मंदिर असेल तर ते या नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि आज या मंदिरामध्ये भाविकांनी आषाढी एकादशी निमित्तानं पाठ वाचण्यासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।